नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून सफाई कर्मचारी सह उपकर्मचारी या पदाची 484 रिक्त पदसंख्येसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमच्याकडे मान्यताप्राप्त मंडळातून एसएससीची परीक्षा उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असेल तर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता 27 जून 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी आणि संपूर्ण भरती संदर्भात असणारी सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही नोटिफिकेशन इथे बघू शकता। सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत सफाई कर्मचारी सह उपकर्मचारी या पदासाठी ही भरती होत आहे। टोटल 484 रिक्त पदसंख्या या पदासाठी भरल्या जात आहे। या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही 8वी पास किंवा 10वी पास असणे आवश्यक आहे व स्थानिक भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, कारण या पदासाठी एक ऑनलाईन एक्झाम त्यासोबत एक लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे। त्याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तत्पूर्वी या पदासाठी असणारी वयोमर्यादा, वेतन याबाबत माहिती बघू। तर या ठिकाणी बघू शकता वयाची अट ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत दिलेली आहे। तर मागास वर्ग, प्रवर्ग, एससी एसटी करिता 5 वर्ष वयामध्ये सूट असून त्यांच्या वयाची अट 18 ते 31 वर्षापर्यंत होणार आहे। ओबीसी करता 3 वर्ष वयामध्ये सूट असून त्यांच्या वयाची अट 18 ते 29 वर्षापर्यंत होणार आहे। तर अशा प्रकारे या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी तुमची जर निवड झाली तर तुम्हाला वेतन किती असेल तर या ठिकाणी बघू शकता। वेतनाबाबतचा सविस्तर तपशील दिलेला आहे। अराउंड तुम्हाला जो पे आउट आहे तो 19,500 ते 37,815 रुपये एवढा असेल आणि गव्हर्नमेंट रूलनुसार इतर देय भत्ते, सोयीसुविधा जसे DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, लिव्ह फेअर, हाऊस लोन अशा सुविधा या पगारासोबत मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर कोणी 10वी पास असेल, त्याला सरकारी नोकरी करण्याची आवड असेल तर त्यांना अर्ज करायला नक्की सांगा, किंवा तुम्ही जर या ठिकाणी 10वी पास असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर या पदासाठी कोण अर्ज करू शकतो? तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी एलिजिबल होण्यासाठी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा जेवढी आवश्यक आहे तेवढीच एक्झाम क्लिअर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या पदाची जी एक्झाम होत आहे ती IBPS मार्फत घेतल्या जात आहे। तर त्या परीक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया याबाबत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, ज्यामध्ये 4 सब्जेक्टवर ही एक्झाम घेतल्या जाणार आहे। स्वतःच्या लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। एकूण 70 गुणांची ही परीक्षा असेल, त्याकरिता 90 मिनिटे एवढा वेळ या परीक्षेचा असणार आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरावर गुण वजा केला जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तेव्हा दिलेल्या सब्जेक्टनुसार तुम्ही या परीक्षेची तयारी करून ही परीक्षा इझिली क्लिअर करू शकता। त्यानंतर जे उमेदवार या ऑनलाईन एक्झाममध्ये पात्र होतील त्यांची लोकल लँग्वेज टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे। 30 गुणांची ही टेस्ट होईल, त्याला 30 मिनिटे वेळ असणार आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी तुमची निवड इथे केल्या जाणार आहे। त्यानंतर तुमचा जो कट ऑफ स्कोर या ठिकाणी येईल तो ऑनलाईन एक्झाम प्लस लोकल लँग्वेज टेस्ट यावर लागणार आहे। जे उमेदवार या कट ऑफनुसार पात्र ठरतील त्यांची नावे शॉर्टलिस्ट करून www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करू शकता ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो, ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर जायचे आहे। त्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल ID असणे आवश्यक आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक पासपोर्ट फोटो सही अपलोड करून आपली संपूर्ण माहिती विभागाच्या दिलेल्या गाईडलाईननुसार भरून घ्यायची आहे। संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर माहिती एकदा तपासून बघणे व त्यानंतर जे काही अर्ज फी कॅटेगरीनुसार दिलेली आहे ती ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून भरून घेणे व आपला संपूर्ण अर्ज सबमिट करून घेणे आवश्यक आहे।
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 175 रुपये फी ही SC/ST, PWBD, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी दिलेली आहे. तर 850 रुपये ही फी जनरल OBC कॅटेगरीतील उमेदवारांसाठी असणार आहे. या पदासाठी 21 जून 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे. तर 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. संपूर्ण भरतीबाबतची वेळापत्रक हे जाहिरातीमध्ये दिलेले आहे. संपूर्ण माहिती घेण्यासाठी जाहिरात बघा. ऑल नोटिफिकेशन PDF ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भरतीबाबत माहिती घेण्यासाठी व भरतीबाबत काही समस्या असल्यास विचारण्यासाठी आपला टेलिग्रामचा ग्रुप या ठिकाणी आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लगेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि अशाच नवीन भरती अपडेटसाठी NX मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या नवीन अपडेटसाठी. जय महाराष्ट्र.